कोकण दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात गणपती बाप्पाच्या दर्शनाने करायची ठरवली. ऑफ सीझन त्यामुळे गर्दी अशी काहीच नव्हती. त्यामुळे दर्शन अगदी व्यवस्थित होणार होते. त्यामुळे आम्हाला गडबड काहीच नव्हते. मंदिराच्या बाहेरच एका चहाच्या गाड्यावर चहा आणि क्रीम रोल खाऊन आजच्या दिवसाला सुरुवात केली आणि दर्शनासाठी मंदिरकडे निघालो. नेहमी गर्दीने खचाखच भरून वाहणारा हा रस्ता आज मस्त मोकळा ढाकळा दिसत होता. असं गणपतीपुळे क्वचितच बघायला मिळतं. सर्वांना सुपरिचित असलेले सुंदर गणेश मंदिर. स्वयंभू डोंगराच्या पायथ्याशी असणारे हे स्वयंभू मंदिर. गणपतीपुळे हे नाव पण पुळे अर्थात पांढऱ्या वाळूचे मैदान त्याच्या काठाशीही मंदिर, त्यामुळे याला नाव पडले गणपतीपुळे. मंदिराच्या दोन्ही बाजूला त्रिपुरे म्हणजेच दीपमाळा आहेत. मंदिरामध्ये गणपतीची अतिशय लोभसवानी मूर्ती आहे. खूप सुंदर अगदी निवांतपणे दर्शन घेऊन समाधानी मनाने मंदिराबाहेर आलो. तर गणपती बाप्पांचं दर्शन झालं. खूप सुंदर असं दर्शन झालं. आणि आज ॲक्च्युली दिवाळीचा आज म्हणजे पहिलाच दिवस आहे आणि आम्ही ट्रिप प्लॅन करून इथं आलो आहे. त्यामुळं गर्दी अशी काहीच नाही आहे. अगदी थोडेफार भाविक होते, त्यामुळं मस्त वाटते. असं मी गणपतीपुळे पहिल्यांदाच बघायला आलो आहे की इतकं शांत आणि गर्दी नसलेलं. जनरली इथं ज्यावेळी आपण येतो ना त्यावेळेला तुम्ही पण इथं बऱ्याच वेळा आला असाल तर बघताय की भरपूर अशी इथं गर्दी तुम्हाला दिसते, पण आज तसं काहीच नाही आहे. आणि गणपती मंदिरच्या बाजूचा जो डोंगर आहे त्याच्या बाजूनं हा जो प्रदक्षिणा मार्ग आहे त्या मार्गावरून आता प्रदक्षिणेला सुरुवात केलेली आहे. खरंच आता म्हणजे एवढा सकाळचं असं हे प्रसन्न वातावरण आणि ह्या मार्गावरून प्रदक्षिणा करणं ना एक मेडिटेशनचाच खरं एक भाग आहे. तर तुम्ही जर कधी गणपतीपुळ्याला जर आलात ना ह्या प्रदक्षिणा मार्गावरून जरूर प्रदक्षिणा करा. खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे आणि खास करून हा सकाळच्या वेळेतला एक्सपिरियन्स ना खरंच एकदम भारी आहे. प्रदक्षिणा मार्गाची अगदी व्यवस्थित बांधणी केलेली आहे. ज्या डोंगराच्या बाजूने हा मार्ग आहे त्या डोंगरावर खूपच दुर्मिळ डेरेदार असे वृक्ष अगदी घनदाट स्वरूपात बघायला मिळतात. साधारण 1 किलोमीटरचा हा प्रदक्षिणा मार्ग आहे. प्रदक्षिणा मार्गावर एक मंदिर सुद्धा लागते. तर प्रदक्षिणा मार्गावरती हे शुंडास्थान म्हणून एक ठिकाण आपल्याला लागतं. इथं गणपतीच्या मुखाचा आकार आहे आणि त्याची पूजा इथं होते. याच मार्गावर ही वैशिष्ट्यपूर्ण विहीर पण आहे. गणपतीपुळे हे पर्यटकांचे अत्यंत आवडीचे आणि हॅपनिंग असे ठिकाण असल्यामुळे इथं भरपूर अशा स्पोर्ट ॲक्टिव्हिटीसुद्धा आहेत. दर्शन घेऊन बरेचसेच लोक बनाना राईड, ड्रॅगन राईड, कॅमल सफारीचा आनंद घेताना दिसत होते. आम्ही ना एक नारळ पाण्याचा घेतला होता आणि एक नारळ मलईचा घेतला होता. पाण्याचा नारळ आहे ना तो 70 रुपयाला आणि हा जो मलईचा आहे हा 80 रुपयाला. अरे मलई भरपूर आहे याच्यात. सकाळची आरती झाल्यावरती इथं दररोज भक्तांसाठी प्रसाद असतो. खिचडी भात, बुंदी आणि लोणचं अगदी बेसिक पण खूपच रुचकर. हा प्रसाद रोज 12 ते 2 आणि सायंकाळी 7 ते 9 या वेळेत असतो. गणपतीपुळ्यातून निघालो आणि 6 किलोमीटरवर असणाऱ्या मालगुणमध्ये येऊन पोहोचलो. मालगुणमधील काही भाग मला एक्सप्लोअर करायचे होते. त्या अगोदर मालगुणमध्ये हे समाधान हॉटेल आणि इथल्या मिसळची खूप चर्चा ऐकली होती. तीच ट्राय करायला मी इथं आलो. तर मी आता मालगुणमध्ये आहे. मालगुणमध्ये आता वेगवेगळी जी टुरिस्टिक ठिकाणं आहेत ती आता कवर करायची आहेत. त्याच्या अगोदर म्हटलं की नाश्ता झाला पाहिजे, त्यामुळे मालगुणमध्येच एक समाधान हॉटेल म्हणून आहे तर त्या हॉटेलमध्ये मी आता आलेलो आहे. आता तुम्ही माझ्यासमोर बघताय मी मिसळची ऑर्डर दिलेली आहे आणि 2 पाव त्याच्यासोबत दिलेले आहेत, लिंबू. यांच्यातला पॅटीस पण खूप प्रसिद्ध आहे असं माझ्या ऐकण्यात आलेलं आहे. पॅटीसची ऑर्डर दिलेली आहे. त्याच्या अगोदर आपण मिसळ ट्राय करून बघूया मिसळ कशा आहे. आता ही पातळ भाजी त्यांनी आता एक्स्ट्रा दिलेली आहे. कलरवर मात्र एकदम झणझणीत वाटायला, लाल फडक वाटते. आणि हा कांदा पण आता मी एक्स्ट्रा मागवलेला आहे थोडासा.
कलरवरून जेवढं लाल भडक वाटते ना, म्हणजे आपण अपेक्षा होती तिखट भरपूर असेल, पण असं काय नाही, एवढी तिखट नाही आहे काय आहे व्यवस्थित. त्याच्यामध्ये हरभरा पण आपल्याला दिसतो याच्यामध्ये. बाकी फरसाण आहे, शेव आहे, कोथिंबीर आहे, कांदा तर काय आपण टाकलाच वरून त्याला. मिसळसोबतच इथल्या स्पेशालिटी असणारा पॅटीस पण मी मागवला. तर आपली पॅटीसची ऑर्डर आलेली आहे आणि इथे एक पॅटीस तुम्ही बघताय आणि खोबऱ्याची चटणी. पहिलं चटणी टेस्ट करून बघूया कशी आहे. आणि मला चटणी अतिशय आवडलेली आहे. मला तर असं वाटवलं आहे ना की चटणी आम्ही आता पुलावर जसं पांढरा रस्सा घेतो ना, पांढरा तांबडा वाटी उचलून तसाच त्यावा हा. भाऱ्या चटणी मला आवडली अतिशय. गोड आहे चटणी आणि चांगली बनवली तर. ओके, आता तर पॅटीस बघूया टेस्ट करून. याचं काही काम नाही आपल्याला. आतमध्ये बटाट्याचं स्टफिंग आहे. मिसळ चांगली आहे, पॅटीस ॲव्हरेज म्हणता येईल. ओके, पण पॅटीसची चटणी भारी होते. मालगुणमध्ये आला तरी इथे येऊ शकता नाश्त्यासाठी. मालगुणचा जो बस स्टॉप आहे ना, त्याच्या अगदी समोरच हे हॉटेल आहे. समाधान हॉटेलपासून पुढे जाताना पहिलाच लेफ्ट घेतला आणि 10 मीटर पुढे येऊन पोहोचलो मराठीतील प्रसिद्ध कवी केशवसुतांच्या स्मारकाजवळ. पारंपरिक जी कोकणी पद्धतीची कौलारू घरं असतात, तसेच हे केशवसुतांचं घर. घरासमोर या दीपमाळा, तुळशी वृंदावन आणि छानसं अंगण. स्मारक बघण्यासाठी अगदी किरकोळ अशी फी आहे. घरात छान ओटा, पडवीत एक झोपाळा. आतमध्ये एका बाजूला देवघर पण दिसतं. मागील बाजूस आलो तर इथं बरीच शिल्पे दिसत होती. तर केशवसुतांच्या ज्या काही सुप्रसिद्ध आणि गाजलेल्या अशा कविता आहेत त्या सगळ्या इथं शिल्प स्वरूपात मांडणी केलेली आहे त्याची. त्यांचं जे इथं राहतं घर आहे ना, ज्याला स्मारक म्हणून घोषित केलं आहे, त्याच्या बॅक साईडलाच हे सगळी शिल्प तुम्हाला दिसतील इथं. आणि त्याच्यामध्ये ना प्रेमाविषयीच्या, निसर्गाच्या किंवा अतिशय त्यांची जी गाजलेली आपण जी कविता बघतो ती म्हणजे तुतारी. इथं हे तुतारी कवितेचं हे शिल्प आहे बघा. आणि त्याच्या बाजूलाच बघितलं तर तुतारी वाजवत्याला एक व्यक्ती पण इथं दाखवलेला आहे. केशवसूत, कुसुमाग्रज, गोनीदा, पु ल यासारख्या आसामींनी एक काळ आणि पिढ्या आपल्या लेखणींनी मंत्रमुग्ध केल्या होत्या. पण आजच्या झेंझीच्या जमान्यात आणि वाचन संस्कृती लुप्त पावलेल्या काळात याचे महत्त्व पटणे तसे कठीणच आहे. असो, या स्मारकाचा निरोप घेतला आणि मालगुणचा समुद्रकिनारा जरा एक्सप्लोअर करावा असा विचार करून मालगुणच्या गायवाडी या किनाऱ्यावर येऊन पोचलो. मालगुणच्या समुद्रकिनाऱ्यावरती मी आता आहे. इथं पण एक मोठा समुद्रकिनारा आहे मालगुणला. म्हणजे या समुद्रकिनाऱ्याला वेगवेगळ्या ठिकाणावरून बीच व्ह्यू आहेत. त्यापैकी एक गायवाडी बीच म्हणून आहे, तिथं आम्ही आता आहे. पण मालगुणच्या ह्या किनाऱ्याविषयी तुम्हाला सांगायचं म्हटलं ना तर निम्म्या भागात काळी अशी रेती पसरलेली दिसते आणि थोडंसं घाणीचं साम्राज्य पण आहे. आणि आत्ता जिथं मी आहे ना त्या भागातली रेती जरा सोनेरी आहे. इथं म्हणजे पाण्यात वगैरे आपण खेळू शकतो. पण ह्या भागात ना जिथून आता बीच स्टार्ट होतो ना तिथून थोडीशी काळी अशी रेती आहे. त्यामुळं थोडीशी डिसअपॉइंटमेंट झाली इथे येऊन. पण ह्या भागात आपण जरा चांगले एन्जॉय करू शकतो पाण्यात वगैरे. काही वेळ इथं घालवला आणि रत्नागिरीमध्येच उभारलेली शिवसृष्टी बघण्याकरता मी येऊन पोचलो. रत्नागिरी पावस या मार्गावरती असणाऱ्या या शिवसृष्टी या ठिकाणी. रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी ही रत्नदुर्ग शिवसृष्टी म्हणून बनवलेली आहे. मी आता तिथं आहे आणि माझ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची अतिशय देखणी अशी मूर्ती इथं उभा केलेली आहे. आणि महाराजांची जी नजर आहे ना ती बरोबर इकडं उजव्या साईडला रत्नदुर्ग किल्ल्यावरती ते बघतायत की काय लक्ष ठेवून आहेत असं इथनं भासते. खरंच म्हणजे असं एक वेगळंच फिलिंग होते आणि असं रोमांच उभारायला लागले त्याच्या अंगावरती हे आता बघताना ॲक्च्युली असं. आणि इथं तुम्ही आलात ना महाराजांच्या स्वराज्यात ज्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली ते सरकेल, कान्होजी आंग्रे, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे यांचे पण पुतळे तुम्हाला इथं बघायला मिळतील. आणि बाकी इथं मग शिवकालीन गाव कसं असतं त्याचा पण एक डेमो दिलेला आहे. तर दीपगृह दाखवलेलं आहे आणि दर्या जी बोट असते
ती पण इथं तुम्हाला बघायला मिळेल. आणि इथं प्रामुख्यानं जे दाखवलेलं आहे ना ते आपल्या हिंदवी स्वराज्यातील जे सागरी दुर्ग होते, जसे की आता सुवर्णदुर्ग असेल, त्यानंतर आपला सिंधुदुर्ग असेल, कुलाबा असेल, ह्यासारखे जेवढे काही आपले महत्त्वाचे जे सागरी दुर्ग आहेत ना त्यांच्या इथं प्रतिकृती तुम्हाला बघायला मिळतील. त्यामुळं हा अतिशय एक चांगला पॉईंट आहे. त्यामुळं खूप सुंदर आणि बघण्यासारखा हा पॉईंट आहे. माझ्या तरी मते शाळेच्या ज्या सहली वगैरे असतात ना तिथे येत असतील आता कदाचित, मला माहीत नाही, पण खरंच इथं आवर्जून मुलांना आणलं पाहिजे, जेणेकरून आपलं जे स्वराज्य हिंदवी स्वराज्य होतं त्याच्यामध्ये हे जेवढे काही ह्या गोष्टी आहेत त्यांची काय भूमिका होती आणि ह्यांचं महत्त्व काय होतं, ह्याचा खरंच हा एक एज्युकेटिव्ह प्रोग्राम होऊ शकतो मुलांसाठी. प्रत्येक सागरी मार्गाची माहिती देणारा फलक आणि हुबेहूब साकारलेली प्रतिकृती किंवा हे शिवकालीन गाव, मंदिर, रत्नदुर्गकडे नजर रोखून उभे असलेले छत्रपती, हा संपूर्ण शिल्पपट खूपच बोलका आणि अंगावर रोमांच उभा करणारा आहे. आजचा मुक्काम पावसमध्ये होणार होता, त्यामुळे रत्नदुर्गचा निरोप घेतला आणि आरेवारे मार्गे पावसकडे माझी गाडी धावू लागली. आरेवारे पास करून पुढे जातोय आणि इथं काही वेळ थांबणार नाही हे शक्यच नव्हतं. तर हा आहे आरेवारेचा समुद्रकिनारा. गणपतीपुळे ते पावस ह्या मार्गावरती हे ठिकाण आहे. तुम्ही जर इथून गणपतीपुळ्यामधून पावसकडे जर गेला असाल तर हे ठिकाण वाटेत लागतं. तुम्ही बघितलं पण असलं बऱ्याच वेळेला. तर आपण जे म्हणतो ना की एखाद्या आपण ठरवलेल्या ठिकाणाला आपल्याला तर पोचायचं असतंच, पण प्रवासाची मजा घेत त्या ठिकाणापर्यंत जर पोचलो ना तर त्याची गोष्टच काय यावर असते. तर तो जो निवडलेला आपण रस्ता असतो त्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठीचा, त्याची मजा घेत आपल्याला जायचं असतं. तर हे जे वाक्य आहे ना हे इथं आल्यानंतर अगदी सार्थ ठरतं ह्या रस्त्यावरून जात असताना. इतका सुंदर हा पॉईंट आहे. तर पावसमध्ये मी आता आलेलो आहे आणि पावसमध्ये स्वामी स्वरूपानंदांचा जो मठ आहे त्याच्या बॅक साईडला माऊली माहेर होमस्टे म्हणून एक प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. तिथं मी आजचा स्टे माझा बुक केलेला आहे. मला इथे नॉन AC डबल बेडरूम 800 रुपयाला पडलेले आहे. आता AC रूमचं बुकिंग त्यांच्याकडे फुल आहे. AC साधारण 1000 रुपयाच्या आसपास रेट आहे त्यांच्याकडे. आणि मठाचे जे भक्तनिवास आहे ना त्याच्याबरोबर समोर हे माऊली माहेर होमस्टे आहे आणि खूप मोठी अशी प्रॉपर्टी आहे. पार्किंग पण यांचं खूप मोठं आहे, त्यामुळं पार्किंगची पण काही तुम्हाला इथं अडचण येणार नाही. गार्डनिंग एरिया पण खूप छान आहे इथं आणि अगदी व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे. अगदी रिलॅक्सेशन आहे इथं आल्यानंतर. त्यामुळे तुम्ही जर इथं पावसला येणार असाल ना तर इथं राहण्यासाठी तुम्ही नक्की येऊ शकता. माझ्याकडून तुम्हाला रिकमेंडेड प्लेस आहे. तर कसा वाटला आजचा कोकण दौऱ्याचा दुसरा दिवस? आजच्या दिवसभरामध्ये मी कव्हर केलेली ठिकाणे तुम्हाला आवडली का हे कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक शेअर करा. धन्यवाद.